भारताच्या अर्थक्रांतीचे जनक डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं। देशाचं सर्वोच्च पद भूषवूनही अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचार असणाऱ्या नेत्याच्या जाण्यानं देशाच्या राजकारणात आणि अर्थकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीचा आढावा घेऊया या खास रिपोर्टमधून। भारताच्या अर्थक्रांतीचे जनक माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालंय। दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी वयाच्या 92व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या निधनाची बातमी समजताच केंद्र सरकारनं 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केलाय। तर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं त्यांच्या निवासस्थानी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अंत्यदर्शन घेतलं। तसंच त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वनही केलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष JP नड्डा यांनीही डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं। तसंच सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनीही त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं। एक नेक इंसान के रूप में, एक विद्वान अर्थशास्त्री के रूप में और रिफॉर्म्स के प्रति समर्पित लीडर के रूप में उन्हें हमेशा याद किया जाएगा। डॉक्टर मनमोहन सिंग यांची राजकीय कारकीर्द कशी राहिली पाहूया। 26 सप्टेंबर 1932 रोजी मनमोहन सिंग यांचा जन्म झाला। त्यांनी शिक्षण, अर्थशास्त्र, राजकारणात लक्षणीय कामगिरी केली। 1957ला केम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात पदवी मिळवली। 1962 मध्ये ऑक्सफर्डमधून अर्थशास्त्रात D.Phil पदवी मिळवली। 1972ला अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून ते रुजू झाले। अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोग उपाध्यक्ष अशी पदही त्यांनी भूषवली। 1991 ते 1996 असे ते भारताचे अर्थमंत्री राहिले। 1991 मध्ये मनमोहन सिंग पहिल्यांदा राज्यसभेचे सदस्य झाले। 2019 मध्ये राजस्थानातून ते राज्यसभा सदस्य राहिले। 1998 ते 2004 राज्यसभेत ते विरोधी पक्षनेते होते। 22 मे 2004 रोजी ते पहिल्यांदा पंतप्रधान झाले। तर 2009 मध्ये ते दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले। त्यांचा सिंग हा राजकारणी नव्हता। एका दृष्टीने उत्तम अर्थशास्त्रज्ञ होते आणि सतत उद्याचं देशाचं भवितव्य हे घडवण्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे याचा विचार करण्याची भूमिका घेतली। डॉक्टर मनमोहन सिंग सलग 10 वर्ष देशाचे पंतप्रधान होते। 2004 ते 2014 पर्यंत त्यांनी पंतप्रधान पद भूषवलं। पंतप्रधान असताना त्यांनी अनेक प्रभावी निर्णय घेतले। राष्ट्रीय रोजगार हमी योजना 2005 सालचा निर्णय, भारत अमेरिका अणु करार ते पंतप्रधान असताना झाला। 2005 साली माहिती अधिकाराचा कायदा पास झाला। 2006 साली वन हक्क कायदा, 2009 साली शिक्षण हक्क कायदा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, 2013 साली भूसंपादन कायदा, आधार कार्ड सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय देखील मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात झाला होता। आर्थिक उदारीकरणामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांचं मोलाचं योगदान राहिले। विदर्भातील जिल्ह्यांसाठी 3750 कोटींची मदत त्यांच्या काळात करण्यात आली होती। मैं उन्हीं के मंत्रिमंडल में मंत्री था, उनके नेतृत्व में, और उनका बहुत बड़ा सहयोग हमको मिला जब हम रेल मंत्री थे। उनका निधन का समाचार सुन करके गहरा आघात लगा है। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय। दरम्यान त्यांच्या पार्थिवावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। त्यांच्या निधनामुळे देशाच्या राजकारणात आणि अर्थकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे। राजकारणात सर्वोच्च पद भूषवूनही साधी राहणी आणि उच्च विचार जपणाऱ्या, संयमी आणि शांत असणाऱ्या